ओव्हर 40 सुनील राऊत आणि हा झेल 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 सोडलेला आहे. आणि हा विवेक खाडे काळा चला शरद अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. आणि हा बाद आत्महत्या. विवेक खाडे वाचलास. विवेक खाडे वाचलास. ना ते निरंजनीला शिवाजीला निरंजन दे दे हा दे. हॅलो हॅलो. आझाद गल्लीचे सुधाकर सर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी स्थानबंध करावं.
अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक. सहा धावा. एक षटकाच्या संपूर्ण संघाची धावसंख्या झालेली आहे 6 धावा. 2 गडी चुनाभट्टी वॉरियर्स. हॅलो. अक्षय बोरगुडे गोलंदाजी मार्गावर पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. विराजचा कान चेक केला या ठिकाणी. नाही कळलाय बॉल. निघालाय बॉल शिर्केच्या हातामध्ये. डॉट बॉल. अक्षय बोरगुडे चांगली बॉलिंग पाहायला मिळते. मनीष थोडा आवाज वाढव. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षयची. डॉट बॉल आलाय. विराजला नाही कनेक्ट करता आला. थोडस वॉरियर संघ अडचणी सापडल्या परंतु चांगली गोलंदाजी सागर जबर पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग करताना पाहायला मिळतात अक्षय घोरपडे. लॉंग रन अप आहे. आता मात्र फुलटा चेंडू होता. फुलरलाईन चेंडू होता. अरे
सुधाकर सर यांचं देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. ते चुनापट्टी लीग 2000. अक्षयच्या बॅट मध्ये उत्तुंग प्रहार पाहायला मिळाला. आतापर्यंत प्रयत्न चालू होते, पण प्रयत्न यश मिळालाय. फेकून दिल्या बॉलला, घोरपडीचा बॉल पुढ्यात भेटला, सापडला आणि खरपूस समाचार केलाय. 6 धावांसाठी षटकार केलाय. हॅलो क ड क काय बॉल मारलाय मेंटॉसनी. मेंटॉस खाओ दिमाग हॅलो की बत्ती हॅलो जलाओ. हॅलो हॅलो एक नंबर आहे भाई. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते मेंडॉसच्या बॅट मधून. लगातार चांगले षटकार पाहायला मिळाले. एक अक्षय घोरपडेला, दुसरा अक्षय घोरपडेच्या डोक्यावरून नाही कळलंय. यावेळी स्वागत केलं हिमांशु सावंतचं. स्वॅग से करेंगे तुम्हारा स्वागत. एक अक्षय कदमच्या बॅटमधून निघाला, एक विराज भोईरच्या बॅटमधून निघाला. एक उत्तुंग प्रहार पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते चुनापट्टी वॉरियर्स. यावेळी मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला. बाईच्या स्वरूपात धाव अंकित केली गेली. कीपर निरंजन शिर्के यांकडून चूक होते, पण चुकीला 1 धावांचा भुर्दंड भरावा लागतोय. धावसंख्या वाढते बाईच्या स्वरूपात पाहायला मिळते. मंचकावरती आपल्यासोबत आझाद गल्लीचे अध्यक्ष सुधाकर सर देखील मॅचचा, रमेश भाई देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे विठ्ठल पार्टे दाजी
देखील मॅचचा आनंद घेत आहेत. विशाल पाटील देखील आहेत. अशा पद्धतीने आपण पाहतोय CPLचा 5वा पर्व सीझन 5 पाहतोय. सोनापट्टी टायगर संघ फायनलमध्ये अंतिम फेरीमध्ये येऊन पोहोचलाय. एक जबरदस्त सेमीफायनल 2ची लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. सोनापट्टीचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सज्ज आहे. यावेळेला मात्र विराज भोईर मिडविकेट क्षेत्रामध्ये निवडले. अंकित राठोड कैची येतील. कैचीची खासियत आहे फेकी पाहायला मिळाली. जबरदस्त लाजवाब फेकी पाहायला मिळाली, परंतु एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही केलाय. अक्षय आणि विराज भोईर, अक्षय कदम सोनापट्टीच्या मुक्तादेवी मंदिर परिसरातील खेळाडू, दुसऱ्या बाजूला चाफेकलीतील विराज भोईर देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजे सोनापट्टीतील कानाकोपऱ्यातून खेळाडूंना संधी निर्माण झाली आहे. सोनापट्टीच्या पोरांना संधी आहे. यावेळेला मात्र फाईन लेगला तिकडे खेळाडू आहेत, परंतु केवळ एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अक्षय नाही सांगतात विराज, नको. एकाच धावरी समाधान मानावं लागेल. सोनापट्टीच्या कानाकोपऱ्यातून खेळाडूंना संधी निर्माण झाली स्वतःला सिद्ध करण्याची. सोनापट्टीच्या पोरांनो संधी आहे, तुटून पडा, लावा ताकद. CPLच्या निमित्ताने भेट झाली. आता या ठिकाणी पाहतो आपण विठ्ठल पाटील दाजी देखील क्रिकेटचे दर्दी आहेत. दाजी काल पण आले होते, आज पण मॅच घेत आहेत. म्हणजे जिथे जिथे मॅच असते तिथे दाजी पोहोचतात, पोरांना प्रोत्साहन देतात. खेळावरती प्रेम आहे दाजींचं. यावेळेला मात्र बिरकावलाय, हेलिकॉप्टर उडवलंय. तिथे विशाल अंजुरे येतील. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, बॉल अडवलाय, फेकी करतील. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मिली हेलिकॉप्टर उडवलं होतं, तिकडे विशाल पोहोचले, फंबल झाले. अक्षय घोरपडेच्या साथीला तिकडे पाहायला मिळाले. देखील छायाचित्र टिपली जात आहेत या क्रीडा स्पर्धेची. अठ्ठावीस धावसंख्या झालेली, 18 चेंडू 28 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यस, विवेक खाडे चुनापट्टीचा वंडर बॉय. क्या बात आहे विवेक, काय गर्दी होईल बघा. आता विवेक बॉलिंगला आलाय, युट्यूब वरती देखील गर्दी होईल, प्रेक्षक मैदान देखील येतील. सागर जमखंडी देखील खुश होत आहेत. विवेक बॉलिंगला आले आणि संदीप पाटील देखील खुश होत आहेत. विवेक खाडे बक्का आलेत. अहमदाबाद वरून अंकित राठोड कैची देखील आले. म्हणजे खेळाची आवड आहे सोनापट्टीमध्ये. सोनापट्टी प्रीमियर लीग खेळायची वर्षभरातून एकदा येते स्पर्धा. आणि विवेक खाडे गोलंदाजी मार्कवर निघालेत. विवेक पहिलाच बॉल स्लोवर वन आणि अक्षयनी झटपट पटापट. स्वागत केलं तुमचं षटकारी साह्याने. सिक्सर से करेंगे तुम्हाला स्वागत. आता मात्र पुन्हा एकदा स्लो बॅटची कडा घेतली, भिरकावण्याचा प्रयत्न केला, डिस्कवरलेला विराज पोहोचले. दुसऱ्या धावचा प्रयत्न, कॉलिंग केलाय आणि फेकी चुकली आणि 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. साहिल परुळेकर तिथे होते. थोडंसं साहिल फेकताना थोडंसं खांद्यावरती थोडीशी दुखापत होताना पाहायला मिळते. खांद्याला पकडतायत, परंतु 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 36 धावसंख्या झाले. 28-6 34 2-36. क्या बात आहे. विवेक खाडे 2 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात. डेथ ओव्हर मध्ये पाहायला मिळते सेमीफायनल 2ची लढत आपल्याला भेटीला येते. 3:20 झालेत. आपण पाहतोय 4:20 झालेत. 36 धावसंख्या झाले. शेवट षटक मार्गस्थ आहे. विवेक खाडे गोलंदाजी मार्कवर तैनात आहेत. अक्षय कदम यावेळेला अक्षयच्या बॅट मधून पुन्हा एकदा उत्तुंग प्रहार, परंतु तिकडे आहेत अंकित राठोड. कैची मध्ये बॉल अडकलाय आणि विकेटचं होतंय पतन.
या ठिकाणी एक ड्रोनच्या साहाय्याने एक फोटोग्राफर आहेत, युट्यूबच्या साहाय्याने देखील, म्हणजे क्रिकेटमध्ये रिव्होल्यूशन आलंय, क्रिकेटमध्ये क्रांती आली आहे. विवेक खाडेंना यश मिळत आहे. अक्षय कदमला माघारी परतवले. एक तेरी तो एक मेरी, तू डाल डाल तो मैं पात पात, तू शेर तो मैं सवा शेर, तू एक तर मी दीड, हेच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. विजय देऊळकर सोनाबट्टीच्या राहुल नगर से विजय आले आता. मॅन फ्रॉम सोनाबट्टी राहुल नगर विजय देऊळकर. विजयला पहिलाच बॉल चकवलाय, परंतु पंचांनी वाईटची घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक वाईट 22चं पालन केलं जाते. व्हाईट बॉलची सांगता होतीये, धाव संख्येत भर होते. यस, पंच व्हाईट बॉलची घोषणा करतायत. व्हाईट बॉल. चांगला बॉल पाहायला. यावेळेला विजय सफल झाले, असफल झाले, परंतु तिकडे विराज स्ट्राईक घेण्याच्या नादात विजयला मात्र माघारी परतावं लागेल. विजय बॅक टू द नेतृत्व केले. अनेक वर्ष संघामध्ये खेळत होते बीजेएम मध्ये. आता मात्र समीर मात्रे पुराणा चावल दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये विजयच्या जागी. स्कोर काय आला? 38 धावा झाल्यात. आता मात्र 2 चेंडू शेष आहेत. 38 धावा झाल्यात. आपण पाहतोय सेमीफायनल 2 ची लढत, सेमीफायनल 1 एकदम चुरशी झाली. टायगर संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. आता मात्र जो जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये टायगर सोबत लढत करेल. आता मात्र अजूनच बॉल वाईट पाहायला मिळतोय. काहीतरी करण्याच्या नादात वाईट करून बसतायत. काहीतरी आग्रह वेगळं आपले कौशल्य दाखवायला जात आहेत. तिकडे सागर जंगपंडी म्हणतायत बाबा काहीतरी वेगळं नको, सरळ काहीतरी कर, उलट काय नको, सरळ काहीतरी कर. तिकडे अक्षय घोरपडे तैनात आहेत सीमारेषेवरती लांब केस करून. शॉर्ट बॉल आणि शॉर्ट बॉल वरती वॉट अ शॉट, शॉट ऑफ द डे. इतका शॉर्ट होता बॉल, इतका वेळ मिळाला. सुकीपुरी पण खाल्ली, पाणीपुरी पण खाल्ल्या. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल. विवेक खाडे खांदा. सातत्याने व्हाईट बॉल पाहायला मिळत आहेत. लगातार बार बार व्हाईट बॉल पाहायला मिळतात. आद्री धाव. देना बँक मैदान आली आहे आणि बँक काय करते, देते व्हाईट धावा. देना बँक. सागर जमखंडी ते समजत नाही सागर जमखंडीला. यावेळेला कमबॅक पुनरागमन. 1 बॉल. विवेक खाडे चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. पुनरागमन केलंय. स्लोअर रन पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस. चांगला बॉल टाकायला गेले.
49 49 धावा करायच्या 24 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष आहे म्हणजे 24 प्रत्येक बॉल वरती तब्बल 12.30 धावा येणं अनिवार्य असेल 49 धावा करायच्या आहेत करायचे एका बाजूला पाहायला गेलं तर सलामीचे बॅटर तैनात झालेत एका बाजूला साहिल परुळेकर दुसऱ्या बाजूला अंकित राठोड कैची पाहायला मिळत आहेत बॉलिंगसाठी प्रतीक पाटील जुईनगर चे प्रतीक येत आहेत सध्या वास्तव्यास जुईनगरला आहे चुनाभट्टीमध्ये चांगला क्रिकेट खेळले आहेत चला 24 मध्ये 49 आजी काय होईल चुनाभट्टी वॉरियर्स की सागर जमखंडी चला चांगला बॉल पाहायला मिळाला निघाला बॉल
साहिल परुळेकर आणि आपण पाहतोय अंकित राठोड कैची मॅन फ्रॉम अहमदाबाद. प्रतीक पाटील उडवल्या पॉइंट मध्ये गेला बॉल. सीमारेषेला पाठलाग सुरू आहे खेळाडूचा, परंतु बॉल जाईल सीमारेषा. सर्वांना नम्र विनंती आहे, जरा खाली जावा. या ठिकाणी या ठिकाणी प्रतीक पाटीलच्या गोलंदाजीवरती प्रत्येक विकेटवरती 500 रुपयाचा पारितोषिक असेल मार्शल यांच्याकडून. प्रतीक पाटील पाहायला मिळत आहेत जुईनगर वरून आलेत. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहायला गेलं तर प्रतीक पाटीलला पाहतोय, दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर आपण अंकित राठोड कैशीला पाहतोय. चांगला बॉल मिड विकेट क्षेत्रामध्ये, शॉर्ट मिड विकेटला येतात बॉल, उत्तम येतील, बॉल अडवतील, एक धाव पूर्ण करतील. यस, अभय देखील खुश आहेत. आपला संघ फायनल मध्ये येऊन पोहोचलाय. ओहो, चांगला भिरकावला, नाही कळला. सुनील राऊत क्लोज किपिंग पाहायला मिळते. वा, वॉट क्लोज किपिंग. पुराणा चावल गेले अनेक वर्ष क्लोज किपिंग करतात. लेदर मध्ये देखील किपिंग करतात, टेनिस बॉल मध्ये देखील किपिंग करताना पाहायला मिळतात सुनील राऊत. वा, चांगली बॉलिंग प्रतीक पाटीलची पाहायला मिळते. साहिल परुळेकरला उभं केलंय, चौकार जरूर ठोकला होता, परंतु आता मात्र कमबॅक पाहायला मिळतंय. यावेळेला पॉइंटच्या धोक्यावरून उडवले बॉल. तिकडे खेळाडू आहेत संदीप पांडे. संदीप पांडे काय करतायत, फंबल झाले, थोडेसे फेकी करतील. 2 धावा मध्ये बदल. मनीष इथे ना, मनीष तिथं का आलाय इथे. यस, थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे. युथ आयकॉन आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वप्नील चंद्रकांत येरुंकर यांच्या ठिकाणी आगमन होतं थोड्याच वेळ. नेहमीच प्रेक्षकांच्या, क्रिकेट रसिकांच्या पाठीशी उभे राहतात असे स्वप्नील येरुंकर यांचं देखील या ठिकाणी आगमन होईल. विराज भोईचा पहिला चेंडू डॉट बॉल निघालाय, जोरदार पाहायला मिळाला. आता मात्र 17 मध्ये 41 करायचे, 17 चेंडू आणि 41 धावा.
लावा ताकद. फायनल मध्ये पोहोचलाय अभय थडियाचा संघ. जबरदस्त कामगिरी केली आहे. चांगला बॉल केलाय, पोल झालाय देखील सक्सेसफुल. व्हॉट अ ब्युटी. यावरती प्रहार केलाय. शॉर्ट बॉल पाहायला मिळाला. वेळ वाट बघितल्याने वाटच लावले. बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेगला. पूल केलाय, झालाय देखील सक्सेसफुल. आता मात्र सामन्याचं समीकरण बदलत आहे. संदीप पांड्याला आपण मिड विकेट क्षेत्रामध्ये पाहतोय. कॅप, इनर्स, गॉगल, शूज. यावेळेला मात्र पुन्हा एकदा संधी नाहीये. बॉलला फेकून दिले पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे. 6 धावा, बॅक टू बॅक सिक्सेस. होत नाहीये तोपर्यंत डीजे प्ले करू नका कृपया. धन्यवाद. मनीष वाजू नको सर. 15 चेंडू 28 धावा. क्या बात आहे. ब्युटिफुल बॅटिंग पाहायला मिळते. वंडरफुल बॅटिंग, डिलाइटफुल बॅटिंग पाहायला मिळते. आरक्यू एसक्यू झेडक्यू गुली का धोका पाहायला मिळतोय. लाजवाब फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये संदीप पांडे ट्रॅव्हल करतायत. फंबल झालेत. फेकी करतील. येस, फेकी केली आहे तिकडे सुनील राऊत. क्या बात आहे. वॉटर कलेक्शन पाहायला मिळाला. संधीचा देखील थ्रो चांगला पाहायला मिळतोय. यावेळेला बॉलला पुल करायला गेले, नाही झालाय कनेक्ट. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळते. बॅटचा फक्त हवी संपर्क, चेंडूशी मात्र काही होत नाहीये. निघून गेला बॉल. सुनील राऊत यांच्या हातामध्ये डॉट बॉल. तेरा चेंडू आणि 26 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 26. मॅच मध्ये रंगत आहे. अनेक सुनापट्टीकर युट्यूबच्या साह्याने देखील मॅचचा आनंद घेत आहेत. 13 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. ओहो, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये एक वॉर्ड स्ट्रोक पाहायला मिळत आहे. शॉट ऑफ द डे अलॉंग द कार्पेट. साहिल परुळकर एका वेगळ्याच रंगात आणि ढंगात बॅटिंग करतायत. बॉलला फेकून दिलाय. जसा बॉल तसं उत्तर. वॉट एलिगंट, वॉट अ ब्युटिफुल परफॉर्मन्स बाय साहिल परुळेकर. 12-22. आरक्यू एसक्यू झेडक्यू कुली का धोका. बॉल सीमारेषा पलीकडे पाठवले जात आहेत. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. आणि मॅजिक दाखवले जाते. आणि आता मात्र उत्तम चव्हाणला आमंत्रित केलंय. रब्बानी सांगितलं ये उत्तम, टाक उत्तम गोलंदाजी. विराज भोईरचा पुरेपूर फायदा केला जातोय. चौकार षटकारांची आतिषबाजी भाषा बोलली जाते. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. 12-22 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 12-22. एका बाजूला श्रीपाद कालोलकर, दुसऱ्या बाजूला सागर जमखंडी. सागर देखील खुश होताना पाहायला मिळतोय.
आगमन होतं या ठिकाणी स्वप्नील येरुंकर यांचं. युथ आयकॉन आणि चुनाभट्टीच्या क्रिकेटच्या नेहमीची पाठीशी उभे असलेले स्वप्नील येरुंकर यांचं आगमन होत आहे. युकामचे प्रेरणास्थान युथ आयकॉन. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅच सुरू होते. 12-22 ची मॅच आहे. उत्तम चव्हाण गोलंदाजी मार्कवर आहेत. लावा ताकद, संधी आहे संधी सोना निर्माण करायची. तुडून पडा, लावा ताकद. 12-22. कैची देखील बॅटिंग करतोय चांगली. अंकित राठोड एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आहेत. एका वेगळ्याच फॉर्म मध्ये आहेत आणि तेच पाहायला मिळते. साहिल परुळेकर कोण खेळणारी फायनलची लढत. येस, आगमन झालंय युथ आयकॉन आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वप्नील चंद्रकांत येरुंकर यांचं CPL सीझन 5 मध्ये. दादा आपलं देखील मनपूर्वक स्वागत. 12-22 ची मॅच आहे. मॅच मध्ये रंगत आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांच्या भेटीला. यावेळेला मात्र स्लाइस केल्या बॉलला तिकडे 5 पॉइंटला डीप पॉइंटला संदीप पांडे आहेत. फेकी करतील, 1 धाव अंकित करतील. यस, 11 मध्ये 21 करायचे आहेत. 11 चेंडून 21 धावांची आवश्यकता आहे. 5वं पर्व यात झालं सर्व आणि याचाच आहे आम्हाला गर्व. पायांच्या बोटाचं मोजमाप केलंय आणि विचारलंय सांग तुझ्या बोटाचा नंबर काय आणि खोदून काढलाय. त्यावरती 2 धावा अंकित केल्या गेल्यात आणि 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचले ती. दहा 19 करायच्या. 10 चेंडूने 19 धावा. 10 मध्ये 19 करायच्यात. चांगला बॉल परंतु व्हाईट बॉल. यस, पंचांनी शरीरापासून 2 हात लांब केले आहेत. व्हाईटची घोषणा केली आहे. उजव्या रेषेच्या बाहेर बॉल टाकायला गेले आणि तिथे फसलेत. व्हाईट बॉलची सांगता होते. 10 मध्ये 18 करायचे आहेत. CPL चे जेवढे पण स्वयंसेवक असतील, व्हॉलेंटियर्स असतील, कृपया मंचा समोर यायचंय. 10 मध्ये 18 करायचे आहेत. जबरदस्त बॉलिंग उत्तम चव्हाण. वा वा. आता मात्र पुन्हा एकदा फुलरलाईन चेंडू पाहायला मला पुढे केला होता. तिथे शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहेत. प्रतीक फेकी करतील. मॅच मध्ये रंगत आहे. 9 मध्ये 17. आमचे अक्षय घोरपडे देखील बॅटला धार लावून उभे आहेत. कधी बॅटिंग येणार आहे वाट पाहत आहेत. 9-17. विराज भोईर देखील आपल्याला डिस्फोरला पाहायला मिळतात. विराजचा देखील डान्स पाहायला मिळेल एखादा विकेट गेल्यानंतर. 9 मध्ये 17 करायचे आहेत. एका बाजूला श्रीपादचा संघ, दुसऱ्या बाजूला सागर जमखंडे आणि कंपनी. अंकित शफल झाले नाही. कनेक्ट झाला बॉल. शरीराचा वेध घेतला आणि बाईच्या स्वरूपात धाव अंकित केली आहे. तब्बल 4 वाजून 44 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये धावांची चोरी पाहायला मिळते परंतु गुन्हा दाखल होणार नाही. क्रिकेटचा हेच तर रहस्य आहे मित्रांनो. आपण सर्वजण काय या क्रिकेटचे दिवाणे आहोत. मग ते IPLचं क्रिकेट असून दे, कुठे एखाद्याची अंडरमची मॅच असून दे, ओरमची मॅच असून दे, सकाळी क्रिकेट असून दे, रात्री क्रिकेट असून दे, सर्वीकडे आपण जातो. यावेळेला फुल टॉस बॉल होता. पुढे सरसावले होते. तिकडे विराज भोईर आहेत परंतु बॉल निघालाय. सुई बॅटिंग पाहायला मिळते. कव्हर्स असेल, पॉइंट असेल, स्क्वेअर लेग असेल, मिड विकेट असेल, सगळीकडे चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. चुनाभट्टीच्या दुर्गा माता नगर परिसरातील खेळाडू साहिल परुळेकर वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. 7 मध्ये 10 करायचे आहेत. रब्बा विशाल देसाई रब्बा क्षेत्ररक्षण सजवतोय. तिकडे सुनील राऊत देखील आहेत. आमचे जुने जाणते पुराणा चावल सुनील राऊत. यावेळेला समोरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये उडे बॉल. तिकडे देखील बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतोय.
6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. मॅच पूर्णपणे पलटली. 12-22 पाहिजे होते. तिकडे देखील सेल्फी घेतले जातात. क्या बात आहे. क्रिकेटचे दिवाने, क्रिकेटचे चाहते अमोल शिंदे शाकलू मैदान आलेत. सेल्फी घेतली जाते. वा, क्रिकेटचा हेच तर असे मित्रांनो. सकाळी क्रिकेट, संध्याकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. रात्रीच्या 12 वाजता कधी हार्बर, कधी सेंट्रल, कधी वेस्टर्न, तर कधी करतो आम्ही मेट्रोची स्वारी. आमचं क्रिकेट आहे आम्हाला सर्वात दारुई. जाऊयात मॅचच्या दिशेने. आता मात्र विजय देऊळकर यांनी आमंत्रित केले. 6 चेंडू आणि 6 धावा. 12-22 असताना सामना येऊन पोहोचलाय तो 6 आणि 6 वरती. समीर मात्रे आपण पाहतोय मिड विकेटला. उत्तम चव्हाण मिड ऑफला. प्रतीक पाटील, विराज भोईर. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये उडवलंय. तुम्ही 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 स्वतः 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 तुम्ही स्वतः यावरती. यावेळेला रिवर्स अस्त्र बाहेर काढला. अंकित राठोड होते. डॉट बॉल आलाय. 4-2 चौकार मारला. विजयच्या पहिल्याच बॉलवरती चौकार. आणि आता मात्र स्लाइस केलाय पुश झालाय खुश. तिकडे मात्र चौकार आणि सागर जमखंडे आणि कंपनी. सागर